आता पाहूयात लोकसभा जागा वाटपासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। भाजपा महाराष्ट्रात 2019 पेक्षा जास्त जागा लढवणार। 3 ते 4 दिवसात भाजपा वरिष्ठांची बैठक। विद्यमान खासदारांच्या यादीत फारसे बदल झाले जाणार नाहीत, सूत्रांची माहिती। महायुतीतील छोट्या मित्रपक्षांना लोकसभेऐवजी विधानसभेत योग्य स्थान मिळणार। सध्या राहू द्या, विधानसभेत बघू, भाजपाकडून छोट्या मित्रपक्षांना आश्वासन, सूत्रांची माहिती। जागा वाटपात आम्हाला विश्वासात घ्यावा, आम्हाला सोबत घेतलं नाही तर आम्ही आमचा निर्णय घेऊ, बच्चू कडूंचा महायुतीला इशारा। आम्ही महायुतीत आहोत की नाही हा संभ्रमाचा प्रश्न। प्रत्येक मतदारसंघात 200 ते 300 तर राज्यात 2 ते 3 हजार उमेदवार उभे करणार, कडूंचा दावा। तर कडू शिंदेंच्या घटक पक्षाचे आमदार मवियापेक्षा महायुतीत त्यांना अधिक न्याय मिळाला, बावनकुळेंची प्रतिक्रिया। विद्यमान खासदारांची जागा त्या पक्षाला सोडायची अशी आधीच चर्चा। जागा वाटपात सर्वांचा सन्मान राखला जाईल, अजित पवारांची प्रतिक्रिया। वंचितच्या वतीनं प्रकाश आंबेडकरांचा काँग्रेसला प्रस्ताव। मोवियातील 15 जागांवरून शिवसेना राष्ट्रवादीत घोळ असल्यानं काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीनं जागा वाटपावर एकत्र बसून चर्चा करावी असा ठेवला प्रस्ताव। प्रकाश आंबेडकर आणि रमेश चेन्नीथला यांच्यात फोनवरून संवाद। ठाकरे गट 18 जागांवर ठाम असल्यानं चेन्नीथलांकडून चिंता व्यक्त, आंबेडकरांची ट्विट करत माहिती। प्रकाश आंबेडकरांचं मल्लिकार्जुन खरगेंना पत्र। 15 जागांवरून वाद असल्यानं जागा वाटपात विलंब, आंबेडकरांचा पत्रात उल्लेख। विजय शिवतारेंनी उद्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बोलावली बैठक। बारामती लोकसभेसंदर्भात शिवतारेंची बैठक। दोन्ही पवारांना आव्हान देत लोकसभा लढवेन असा कालच दिला होता इशारा।